नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आता आपण आहोत मालगुण आणि गणपतीपुळे आणि मालगुण विभागात असणाऱ्या मालगुण भागात असणाऱ्या खारभूमी मैदानावर, जिथे ओरम क्रिकेटच्या स्पर्धेंचं एक भव्य दिव्य आयोजन केलं जातं आणि हे भव्य दिव्य दालनच म्हणायला लागेल, कारण क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणी आहे। हे संपूर्ण मैदान आहे तर ते खरंच एक प्रशस्त आहे आणि ओरमचे सामने इथे खेळवले जातात। अगदी म्हणजे स्वरूप देखील भव्य दिव्य असतं आणि आत्ता जे सामने भरवले गेलेले आहेत तर ते व्यावसायिक आहेत, तर त्यांच्या सर्व खेळाडू त्यांच्यापैकी असणार आहेत आणि ते सगळे मैदानात उतरलेले आहेत। आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस दिनांक 12/2/2025 ते 14/2/2025 या दरम्यान हे सामन्यांचं आयोजन केलं गेलं होतं आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। आज आहे 14/2/2025। तर आपण अंतिम दिवशी या सर्व सामन्यांचं चित्रीकरण करणार आहोत। ह्या स्पर्धेत शूट करून तुमच्या समोर ठेवण्याचं कारण म्हणजे प्रत्येक जण हा आपल्या प्रॉपर टीममध्ये खेळणार नाहीये, तर जो व्यवसाय करतो, समजा उदाहरणार्थ प्रत्येकाचे स्टॉल्स आहेत तर ते जे स्टॉल जेवढ्यांचे आहेत तर एकत्र खेळणार आहेत किंवा आणखीन वॉटर स्पोर्ट्स ज्यांचे आहेत तर ते एकत्र खेळणार आहेत, असे विभाजन होऊन प्रत्येक जण आपापल्या व्यवसायानुसार सहभाग घेतला होता। कसं असतं, ह्या अशा ज्या सामने भरवलेले असतात तर खूप दर्जेदार पद्धतीने आयोजन नियोजन असतं, अगदी मर्यादित स्वरूपात पण खूप जबरदस्त। आणि आजचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसातल्या गमती जमती आज मी तुमच्या समोर ठेवणार आहे। सिंगल धावा प्रत्येक चेंडूवर येताना दिसल्यात। आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 44 धावांचा पाठलाग करत असताना 4 ही धावसंख्या उभी केली गेली आहे। तर दुसऱ्या बाजूला मंदार सुर्वे चांगली गोलंदाजी करतोय। अगो टप्प्याची गोलंदाजी वारंवार कुठले स्पॉट धरून ठेवलाय आणि त्या टप्प्यावर चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग कटरचा उपयोग, ही चांगली गोलंदाजी आहे। चेंज ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, ही या खेळाडूची शैली आहे आणि त्या शैलीवर चालत असताना आतापर्यंत चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून चालवलं जात आहे आणि ह्याच कामगिरीसाठी मंदाराला ओळखलं जातं। या संपूर्ण नगरीमध्ये उत्कृष्ट परफेक्ट ऑलराऊंडर याचं उदाहरण मंदार सुर्वेकडे बघितलं जातं, तर मालगुणचा हार्दिक पांड्या म्हणून चेतन बोरकर याच्याकडे बघितलं जातं। तोच यावेळेस स्ट्राईक एंडला सज्ज झालाय चेतन मंदार याचा पुढचा बॉल खेळण्यासाठी। गुडलेन्स पॉन पुन्हा एकदा फ्लिप शॉट ऑन साईडला खेळायचा होता, हे सहसा त्याला खेळताना बघितलं नाहीये, मात्र यावेळेस ते करायचंय। माझ्या संघाला तृतीय चषकापर्यंत पोहोचवायचंय आणि ते कार्य चालवण्यासाठी 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत बिनबाद एका षटकाच्या मागे धावसंख्या झाली 4। अजून देखील समीकरण असेल 12 चेंडू 40 धावा। एक सावकार ज्याने आतापर्यंत लगावलाय, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे, अपील केली जाते जरूर, मात्र हा येतो डॉट बॉल। षटक संपण्याचा इशारा येईल। 2 षटक संपतायत, 2 षटका अखेर 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या झाले 1 गडी बाद 10। आणि ते खंदा फलंदाज नितेश सुर्वे मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय। विक्रांत सावंत परफेक्ट ब्लॉक करायचा प्रयत्न, चांगला खोदून काढलाय आणि त्यानंतर लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक साई पेडणेकर याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय। 1 धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल। या सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता बाकी आहे। सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय। तृतीय क्रमांकासाठी यावेळेस दखल घेतली जाते वेळोवेळी गणपतीपुळे संघाच्या बाजूने, तर चतुर्थ क्रमांक मोरे वॉटर स्पोर्ट गणपतीपुळे या संघाच्या बाजूने ते चषक जाताना दिसेल। महेश चव्हाण आपणास विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, लाईन अप करून घ्या। विजयी संघाचे खूप अभिनंदन। फेडतोय संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली मोरिया वॉटर्स टीम तृतीय क्रमांकासाठी एलिजिबल झालेली आहे आणि आमचा बेस्ट बॅट्समन नित्या एक उत्तुंग षटकार, तो पण सर्कलच्या बाहेर, आतल्या सर्कलच्या बाहेर एक षटकार टीमला चतुर्थ क्रमांकासाठी नेलाय आणि ते निलेश मयेकर एक खंदा फलंदाज, हे तृतीय क्रमांक। आणि असू दे, भरीव कामगिरी तुमची आमच्या संघासाठी झालेली आहे। असू दे, हार जिती क्रिकेटमध्ये असते,
मी निलेशला एकदम जवळून शूट करण्याचं कारण म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा आमची संपलेली आहे, कारण अनेक वर्षांनी निलेश मयेकर बॅट घेऊन चक्क मैदानात उतरलाय. असो, तर नितेश जी सुर्वे, तुमचं काय मत आहे या मॅच बद्दल? वन साइड हरला. आम्ही तुमचा कॅप्टन तुमचं काय मत आहे या मॅच बद्दल? बॉलिंग अजिबातच नाही चालली बघ. बॉलिंग नाही चालली, मग काय करत होतात सगळे? बॉलरने आमच्या स्टेटला लावलंय आणि लेगला मारते तो बॅट्समन. फिल्डिंगच नाही केली बघा कशी लावायची ती. चला, तर अशा गमती जमती असतात आणि हे सगळे आपले जुने जाणते प्लेयर इथे बघा एकत्र झालेले होते. आणि निलेश एक मिनिट, आणि हे आमचे जे कप्तान आहेत ते बाहेर होते काय? कोच आहेत. कोचचं म्हणणं काय आहे? जी मॅच आपण पराभूत झालो, बेडलक झाले आणि प्रॅक्टिस पण नाही. आम्ही कसं धंद्यावर असतो, आमची प्रॅक्टिस नसल्यामुळे आमचा गेम चांगला झाला. फायनल पर्यंत आमचा चौथं बक्षीस भेटलं ना आपल्याला. चला, चौथं बक्षीसाठी आम्ही पात्र झालेलो आहोत मोरिया वॉटर स्पोर्ट्स. तर समोरच आहे मालगुंड आणि गणपतीपुळे यांच्यामध्ये असणारं आणि मालगुंड या विभागात असणारं हे खारभूमी मैदान. इथे याच मैदानावर अनेक सामने, ओव्हरआर्मचे क्रिकेट सामने रंगत असतात आणि प्रेक्षकांची देखील खूप गर्दी झालेली आहे. आणि इथे पॅन्डॉल आहे आणि त्याच्या बाजूला इकडे सगळे मित्रमंडळी जमा होऊन आपल्या प्रत्येक टीमसाठी चेस करतायत. तर आपले सगळे मित्रमंडळ इथे बसलेले आहेत आणि आमचे परम मित्र विशालजी साखळे, ज्यांनी आपलं आयुष्य क्रिकेटसाठी वेचलं, क्रिकेटसाठी जगले, तर ते आमचे हे विशाल साखळे. तर या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा फार छान झाल्या. आज अंतिम दिवस आहे, तर अंतिम दिवसातले सामने कसे रंगले? अंतिम दिवसाचे सामने काय तसे बघण्यासारखे झालेले नाही. बघण्यासारखे झाले तर विशाल साखळे यांचं मत आहे बघण्यासारखे झालेले नाहीत, पण तरी देखील ते बघतायत आणि इथे सगळे मित्रमंडळ जमलेले आहेत. आणखीन एका अशा खेळाडूशी तुमची ओळख करून देतो, ज्याने देखील क्रिकेटसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. तर म्हणजे संघर्ष करून ते क्रिकेटसाठी जगले. तर त्यांच्या या स्पर्धेबद्दल त्यांचं मत जाणून घेऊया. तर व्यावसायिक या ज्या स्पर्धा होतात तर त्यांचं स्वरूप कसं आहे? व्यावसायिक मध्ये काय होतं, पहिली गोष्ट आपल्या प्लेअर बरोबर समोर समोर बिंदास मध्ये खेळता येतं, कारण आपली टीम प्रॉपर नसते. बरोबर. व्यवसाय करताना प्रत्येक जण अलग अलग व्यवसाय करत असतो. बरोबर. त्या निमित्ताने आपल्या समोर प्लेअर आपलाच प्लेअर येतो. ते खेळण्यात मजा आहे ना, ती कुठेच नाही. तर हे आमचे बाबा मयेकर, आणि खरंच त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य क्रिकेटसाठी वेचलेलं आहे. क्रिकेटला परमेश्वर मानून अगदी क्रिकेट स्पर्धा असतील किंवा क्रिकेट खेळाची ज्यांनी मनोभावे सेवा केली, तर ते आमच्या संघाचे एक जुने जाणते खेळाडू बाबाजी मयेकर. बघून घ्या, तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून हा चेहरा तुम्हाला दिसत असेल. गाजलेला चेहरा आहे निनाद सुर्वे, ज्याने अनेक पटांगण क्रीडांगण गाजवलेले आहेत. अगदी सावर्ड्यापासून ते कणकवलीपर्यंत ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे ते निनादजी सुर्वे. आणि आमचे सहकारी मित्र सचिनजी सुर्वे हे देखील खूप वर्ष क्रिकेट खेळतायत. तर त्यांचा अनुभव जाणून घेऊया. या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे? काहीच मत नाही. अरे यांचं काहीच मत नाही, कारण यांचा देखील दणदणीत दारुण पराभव झालेला आहे आणि आम्हाला काय बोलायला सुचतच नाही. तो निनादची फायनलिस्ट टीम आहे. निनाद, चुकीचे शब्द आले तोंडात, त्याबद्दल खरंच क्षमस्व. असू दे, फायनलसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. व्यावसायिक भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि ह्या अंतिम दिवसाचा हा अंतिम सामना. तर अंतिम सामन्यापर्यंत ज्यांनी मजल मारले, तर या बाजूला आहेत गणेश कृपा आणि या बाजूला फोटो फायटर गणपतीपुळे. तर या दोन संघांमध्ये एक महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री उदयदादा पाटील, श्री संदीपदादा कदम, श्री निखिलदादा बोरकर यांनी येऊन ओळख फरकावे करून सामन्याला सुरुवात करायची आहे. संघ इथे उपस्थित अंतिम इथे पाहायला मिळणार आहे. या दोन्ही संघांमध्ये
तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसातला हा अंतिम सामना. सामन्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ही परेड जी होते परेड केली जाईल. प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते आणि आणखी इथे उपस्थित आमचे गणपतवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक चौधरी भाऊ यांचं सुद्धा आगमन. त्यांनी सुद्धा मैदानात यायचं. श्री महेश दादा राणे त्यांनी सुद्धा मैदानात यायचंय. ओळख परेड होईल म्हणायचे. उदयजी पाटील, निखिल शेठ बोरकर ग्रामसेवक. विनंती आहे नाणेफेकीसाठी पुढे यायचं. संदीप दादा कदम यांच्या हस्ते नाणेफेक होईल अंतिम सामन्याची. यांच्याकडे नाणेफेक गणेश तुळे संघाच्या बाजूने नाणेफेक. थँक्यू. आपल्याला त्यांनी निर्णय कळवायचा आहे आणि आमच्या मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने कसं होतं त्यासाठी व्यक्त व्हायचं. धन्यवाद राज. नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय. कारण संघ सुद्धा चांगला मूल्यबळ आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. त्यातलेच आम्ही एक आहोत. कारण पहिल्या वर्षीचे आम्ही विजेते होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला पहिल्याच फेरीमध्ये आम्ही पराभूत झालो होतो. पण यावर्षी आम्ही पण केला होता की यावर्षी आम्ही फायनल मध्ये जाऊन पुन्हा एकदा आमचं विजेतेपद आम्ही निश्चित करू. त्यामुळे आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली म्हणून मी राज आणि महेश दादा यांचे आभारी आहे. आणि अशा स्पर्धा पुन्हा पुन्हा व्हाव्यात आपल्या माध्यमातून. आणि आपले सर्व सहकारी मित्र त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद सूरज. त्यानंतर दुसरे फोटो फायटर टीमचे कॅप्टन सिद्धेश पाटील यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. त्यांचं सुद्धा आपण मत जाणून घेऊया. सिद्धेश, किती स्कोर कराल तुम्ही? 4 षटकांचा हा सामना असेल. 65च्या पुढे आम्ही टार्गेट ठेवू. 65 रन करण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलंय. आणि आपण जे आता या 3 दिवसाच्या व्यावसायिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, तुमचं याच्यावर काय मत आहे? व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक व माझे मित्र, आज आपण या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केला त्याबद्दल प्रथमतः मी सर्व आयोजकांचे धन्यवाद मानतो. सर्वजण आपल्या कामात व्यस्त असतात, मात्र ही स्पर्धा आयोजित केल्यामुळे व्यावसायिकांना क्रिकेटचा आनंद घेता येतो. खास करून राजदादा देवरुखकर, महेश दादा चव्हाण यांनी खूप सुंदर प्रकारचे नियोजन केले आहे. त्यांचे हे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सिद्धेश. त्यानंतर आजचे प्रमुख पाहुणे संदीप दादा कदम यांना विनंती करतो की 2 शब्द आपल्या आपण मंडळाला. सर्वप्रथम मैत्रीपूर्ण भव्य क्रिकेट स्पर्धा 2025 ही जे आयोजन केलेलं आहे हे आपले राज देवरुखकर आणि बंटी चव्हाण यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे सर्व व्यावसायिकांसाठी जेणेकरून त्यांना
आपले जे आमचे जे स्टाफ असतो त्या स्टाफना खूप छान पद्धतीने एन्जॉयमेंट येण्याकरता हा जो एक स्पर्धा तयार केलेली आहे कायमस्वरूपी दरवर्षी करतात त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन. आणि अशाच प्रकारे त्यांनी दरवर्षी एक स्पर्धा करत जावी की जेणेकरून आमच्या सर्व मुलांना एनर्जी येईल की जे वर्षभर आमच्याकडे आम्हाला साथ देतील. आणि या सर्व याच्यात आम्हाला जेव्हा या मॅचेस जिंकतात तेव्हा आम्हाला जो आनंद होतो हा सर्वप्रथम आमचे जे स्टाफ असतो यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा बघूनच आम्ही खुश होतो. त्यामुळे या आता जे फायनलला गेलेले दोन्ही संघ आहेत या दोन्ही संघांना श्री गणेश कृपा उद्योग समूहाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्व क्रिकेट रसिकांना भरपूर मार्गदर्शन देतात. तसेच आमचे इथे व्यावसायिक श्री उदयदादा पाटील यांना सुद्धा मी 2 शब्द आमच्या या स्पर्धेबद्दल कशी स्पर्धा वाटली कसं नियोजन आहे याच्याबद्दल 2 शब्द व्यक्त करावे असे मी आभार मानतो. धन्यवाद गुरु. आज या ठिकाणी हे सामने आयोजित करण्यात आलेले त्याचं सर्व श्रेय हे महेश उर्फ बंटी चव्हाण आणि राज देवरुखकर या दोघांची संकल्पना होती आणि त्यांनी सतत उतरवलेली आहे. आणि हॅलो तर ही संकल्पना सत्य उतरवण्यासाठी त्यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे. आणि त्यांना संदीप दादांसारखे नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे क्रीडा रसिकांना मदत करणारे असे आमचे संदीप दादा कदम यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य दिलेलं आहे. आणि आपण सर्व क्रीडा रसिकांनी पण त्यांना चांगलं सहकार्य दिलेलं आहे. या व्यावसायिक संघांमधून जे सगळे खेळणारे प्लेयर असतात ते आपापल्या व्यवसायामध्ये गुंतलेले असतात. भरपूर ताणतणाव असतो. अशा परिस्थितीमध्ये ही स्पर्धा भरवून त्यांना एक कुठेतरी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. त्याबद्दल राज आणि महेश यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि सामने भरवणं वाटतं तेवढं सोपं नसतं तर हे त्या पाठीमागे मोठं आयोजन असतं. तर या सर्व गोष्टीमध्ये आपण उत्तम प्रकारे आयोजन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या ठिकाणी मला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी निमंत्रण दिलं त्याबद्दल धन्यवाद देतो. जे फायनल मध्ये दोन्ही संघ आले त्या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि तिथे सांगतो धन्यवाद. धन्यवाद उदय दादा. धन्यवाद. या मैत्रीपूर्ण व्यावसायिक क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवर. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस अंतिम दिवसामध्ये 2 संघ इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने याला क्रिकेट स्पर्धा म्हणण्यापेक्षा आपण एक गणपतीपुळेकरांचा उत्सव म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण का वर्षभर 365 दिवस आपली मेहनत करत असतात, काम करत असतात. त्यानंतर त्यांना फक्त 3 ते 4 दिवस मला वाटतं सगळ्या मी त्यांचे व्यवसाय करणाऱ्या मालकांचे इथे विशेष आभार मानतो की तुम्ही त्यांना सुट्टी देताय आणि इथे खेळण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. त्यांना आपल्या खेळाचं प्रदर्शन करायला मिळत आहे. त्याचं एक विशेष म्हणजे काय होतं की या वर्षभराचा तणाव त्यांचा निघून जातो आणि एक चांगली ऊर्जा घेऊन परत उद्या पुन्हा नव्याने ते कामाला सुरुवात करतात. या सर्व क्रीडा रसिकांना आणि सर्व आयोजकांना विशेष म्हणजे राज देवरुखकर आणि महेश दादा चव्हाण यांना शुभेच्छा देतो की आपण दरवर्षी अशा व्यावसायिक स्पर्धा भरवत राहा. आमच्याकडून लागेल ते सहकार्य आम्ही नेहमी करत राहणार आहोत. मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद निखिल दादा. आता वळतोय मैदानाच्या दिशेने. द गेम इज ऑन. पाहूया अंतिम सामना. गणेश कृपा गणपतीपुळे उद्योग समूह पाहूया. तो समोर लढत करतोय तो फोटो फायटर्स गणपतीपुळे बीच. 4 षटकांचा सामना. पहिला षटक घेऊन येतोय तो सुरेश दादा भूते एक कणकर. बॅकबोन म्हणेन मी गणेश कृपा संघाचा. पाहूया सांभाळतो निनाथ मागूनचा वंडर बॉय. पहिला फुलटा चेंडू तटवलाय. सर्कलची मर्या चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या शेजारी येऊन दाबतोय. नैसर्गिक अडथळा आहे. चेंडूला गेदर केलंय. थ्रो केले तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. पहिल्या चेंडूवरती संघासाठी वैयक्तिक खातं उघडलंय 2 या धावसंख्येने. दांडी गुल निनाथची एक चांगला मोठा खेळाडू शून्यावरती 2 धावावरती परतलाय. ब्लॉक कॉलला केला. चेंडू सफल होऊन खेळत असताना निनाथ यष्ट उद्ध्वस्त आणि इथे मात्र जल्लोषाचं वातावरण.
मात्र फोटो फायटर तर अंतिम सामना इथे सुरू झालाय तो गणेश कृपा वर्सेस फोटो फायटर मध्ये. तर गणेश कृपाने पहिला टॉस विन झाला आणि त्यानंतर त्याने फिल्डिंग सिलेक्ट केली आणि फलंदाजासाठी पाचारण केलं तर फोटो फायटर्स यांना. तर पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर निनाद सारखा खंदा फलंदाज बाद झालाय. बघूया आता स्कोर किती आकार घेतोय तो. एक धाव नक्की असेल. बॅट्सी इन चालणं गरजेचं आहे. जर या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या तरी सामना रोमांचक होईल. चांगली धाव संख्या उभारली जाईल कारण समोर गणेश कृपा संघ आहे. त्यांना सुद्धा ही धाव संख्या कुठेतरी अवघड जाऊ शकते. या उद्देशकडून अपेक्षा लॉंग ऑफला नक्कीच हा खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळतो. आता पाहायचंय या 2 चेंडूवरती कशी फटका फसला. इथे मात्र हातामध्ये गेले. एकच धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान. एक धाव महत्वाची असेलच पण इथे आपल्याला धाव. पाहूया चेंडूवरती प्रभात मारण्याचा प्रयत्न चांगला होता. लेग बायच्या स्वरूपात आलेली ही धाव असेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय का रनआउट स्वरूपात बाधून परततोय. 5वा धक्का फोटो फायटर संघ जवळजवळ अर्धा निम्मा पॅन्डल्स मध्ये परतलाय बाधून. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 5 गडी बाद 31 धावांचं आव्हान. 24 चेंडू 31 धावा. एकत्रित धाव येते. 2 वाईट चेंडू आतापर्यंत हाताळले जात आहेत. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ स्पेस पहिल्याच ओळखलं आणि तदनंतर एकटा कव्हर वंडरलँडच्या बाहेर चेंडू चाललाय. 1 बाउन्स 4 धावांसाठी बरेचच्या बॅक मधील सेकंड इनिंग मधील पहिला चौकार. चौकार आलाय. नेक्स्ट बॉल निनादचा पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस सरळ बॅटने सेट डाऊन दी धाव. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. चौकारानंतरचा षटकार बरेचच्या बॅट मधील 6 धावांसाठी षटकार. यावेळेस हातातून मिडसेट चाललाय फोटो फायटर संघाच्या बाजूने. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचंय. स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं जातंय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या यावेळेस आतापर्यंत झाली 28. विजयासाठी अजून देखील 3 या धावसंख्येची गरज आहे. अक्षय पुढचा बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने पुढे सरसावून खेळायचं आहे. बॅटने बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल यावेळेस येतोय. हा सामना हे चषक सीझन 3 चे विजेते कोणता संघ होतो हे देखील बघणं गरजेचं. षटक संधीचा इशारा येईल आणि तदनंतर धावसंख्या झाली 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हॉटेल गणेश कृपा संघाची 1 गडी बाद 29 धावा जिंकण्यासाठी 2 या धावसंख्येची गरज. एंडकडून ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. हाफिज बॉल साईडला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक दूर वरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. 1 धाव यावेळेस जाऊन कंप्लीट केली जाईल. सुटला विजयासाठी 1 या धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी 1 धाव कोणाच्या बॅटमधून येईल. चौकार षटकार आणि येईल देशाच्या विरोधात. घेऊन काढलाय ऑन साईडला आणि 2025 सीझन 3 चा विजेता संघ ठरतोय. विजय संघाचे खूप 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 अभिनंदन. बसून घ्यायचं. अमितजी गणवटकर आपण व्यासपीठावर बसायचंय. नरेंद्र मोरे ते उपस्थित असेल व्यासपीठावर यायचं. अमरजीत येद्रे भवानी स्पोर्ट अमरजीत येद्रे आपण व्यासपीठावर यायचं. परशुराम धोत्रे आपण व्यासपीठावर यायचं. सिद्धेश राजपूत
चव्हाण, प्रशांत मांडवकर. कोण असेल शिस्तबद्ध संघ? अजिबात कुठली भांडण नाही, शांतपणे खेळले आहेत. कमिटीला कुठली विचारणा पण नाही. मोरया चौक स्टॉल, मोरया चौक स्टॉलचे प्रतिनिधी असतील तर पुढे यायचं. मोरया चौक स्टॉल कर्णधार सागर राजवाडकर, विजय केदार, अमरजीत देद्रे आणि महेश चव्हाण हा चषक प्रदान करतील. दिलेल्या टायमिंग पेक्षा 2 तास अगोदर हजर. उशिरा लावून पण कुठली तक्रार नाही. पूर्ण 2 दिवस ते इथेच आहेत. कधी पण सामना लावा आमचा, आम्ही इथेच आहे. ही भावना घेऊन खेळलेला शिस्तबद्ध संघ मोरया चौक स्टॉल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? मोरया वॉटर स्पोर्ट संघाचा कैलास शितप. गेल्या वर्षी पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होताना पुन्हा एकदा चषक पटकावलाय तो कैलास शितप. श्री सिद्धेश उर्फ बापू राजपूत आणि श्री श्रेयस चव्हाण यांच्याकडनं हा चषक आपल्याला इथे प्रदान झालेला आहे. श्रेयस चव्हाण यांना विनंती करतो की हा चषक प्रदान करायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. कमाल केली तो उत्कृष्ट गोलंदाज. जरा आवाज येऊ दे. उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? नक्की सूरज भुते. बाकीचे पण चांगल्या ओव्हर टाकलेले आहेत. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? श्री सिद्धेश उर्फ बापू राजपूत आणि श्री श्रेयस चव्हाण यांच्याकडनं ही ट्रॉफी आपल्याला इथे मिळालेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज कोण? सूरज भुते. उत्कृष्ट गोलंदाज. सेमीफायनल सामन्यामध्ये ओव्हर हॅट्रिक त्यांनी केली होती सूरज भुते. खरंच उत्कृष्ट असा खेळ करून इथे सूरज भुते त्यांनी दाखवलेला आहे. फलंदाज ज्याने आपल्या बॅटने कमाल करून फायनल सामन्यामध्ये प्रवेश केला. कोण असेल उत्कृष्ट फलंदाज? जरा जोरदार आवाज होते. उत्कृष्ट फलंदाज. आमच्या कमिटीकडनं आवाज होतो, तुमच्याकडनं काय होत आहे? तुम्ही अपेक्षा सोडलीत काय? गणेश कृपा अपेक्षा सोडलीत? कोण? निनाद सुर्वे. उत्कृष्ट फलंदाज निनाद सुर्वे. श्री सतीश राजपूत आणि श्रेयस चव्हाण यांच्याकडनं चषक प्रदान केलेला आहे. मी प्रवीण चौधरी यांच्या पत्नी पल्लवी चौधरी यांना विनंती करतो की आपण हा चषक प्रदान करायचा आहे. प्रशांत मयेकर यांना पुढे बोलवतो. प्रशांत मयेकर. प्रशांत मयेकर उत्कृष्ट फलंदाजसाठी ज्यांनी बॅट दिली ती किरण बोरकर यांच्याकडे बॅट आपल्याला इथे आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज प्रदान करतील प्रशांत मयेकर. जीएसची 4,500 किमतीची इथे बॅट त्यांना प्रदान करण्यात येते. जरा जोरदार टाळ्या वाजवा. उत्तुंग असे षटकार आणि पूर्ण सामन्यामध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी खेळी करून फायनल मध्ये प्रवेश केला. कोण असणार शेवटच्या सामन्याचा सामनावीर? गणेश कृपा तुमच्याकडनं आवाज होते. सामनावीर पुन्हा एकदा सूरज भुते. सामनावीर या चषकाचा मानकरी होतो सूरज भुते. जोरदार टाळ्या होत्या सूरजसाठी. उत्कृष्ट खेळ करून आपल्या संघाला त्याने फायनल मध्ये बाजी मारून दिली. सामनावीर. मी एकता गणवटकर यांना विनंती करतो की हा चषक आपण प्रदान करायचा आहे. तसेच महेश राणे यांना विनंती करू की गोलंदाजचे शूज राहिले होते ते आपण प्रदान करायचे. महेश राणे गोलंदाजचे शूज आम्हाला इथे उपलब्ध करून दिले ते प्रशांत बोरकर, प्रशांत मयेकर यांनी. सूरज भुते. जरा जोरदार टाळ्या होते सूरजसाठी. आणि
आता या स्पर्धेचा मालिकावीरला आपण प्रथमच सायकल ठेवलेली आहे. कोण होणार या स्पर्धेचा मालिकावीर? आम्हाला इथे सायकल उपलब्ध करून दिले श्री शेठ धोत्रे यांनी. कोण असेल या स्पर्धेचा मालिकावीर? फोटो फायटर्स कोण असेल? गणेश कृपा कोण असेल? क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी सर्व चांगले केले. कोण असेल? पुन्हा एकदा सूरज भुते मालिकावीर. कीपिंग करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, कॅच घेतल्यात, स्वतःच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा कॅच घेतल्या, क्षेत्ररक्षण उत्तम केलं, गोलंदाजी उत्तम केले. आपल्या फलंदाजीच्या जोरावर 3 वेळा नाबाद राहून विजयी करून दिलंय ते सूरज भुते. मी परशुशेठ धोत्रे यांना विनंती करतो की आपण त्यांना सायकल प्रदान करायचे व संदीपदादा कदम यांना विनंती करतो की आपण चषक प्रदान करायचा आहे. सायकलवरनं पडल्यावर कबड्डीची जबाबदारी राहणार नाही. जरा जोरदार टाळ्या होते मालिकावीरसाठी. त्यानंतर चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 1111 आणि चषक रोख रक्कम आम्हाला इथे उपलब्ध केली होती श्री मंगेश गवाळे यांनी आणि चषक उपलब्ध केला श्री अमित गुरुनाथ बज्जरगी आणि श्री महेश अप्पासाहेब डोळे यांनी. मी अमरजीत येद्रे आणि निखिल शेठ बोरकर यांना विनंती करतो की आपण चषक आणि रोख रक्कम इथे प्रदान करायचे. या चषकाचा मानकरी होते तो मोरिया वॉटर स्पॉट गणपतीपुळे. सर्व संघाला विनंती असेल पुढे यायचे. निखिल शेठ बोरकर आणि अमरजीत येद्रे. तृतीय चषक. गेली 3 वर्ष झाले चांगली टीम घेऊन उतरत होते वेसबे संघ, परंतु अंतिम सामन्यामध्ये काही त्यांना जाता आलं नाही. 3 वर्ष यावर्षी सुद्धा त्यांचं स्वप्न उगलेलं आहे, परंतु तृतीय क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अभिनंदन. तृतीय चषकाचे मानकरी ठरतात ते वेसबे संघ. जरा सर्व संघाने पुढे यायचं. वेसबे रोख रक्कम 3333 श्री स्वप्नील उर्फ पप्पू शिवकर यांनी उपलब्ध केले. चषक केला श्री अमित गुरुनाथ बज्जरगी, श्री महेश अप्पासाहेब डोळी. मी प्रभाकर काका गणवटकर मंदिर मुख्य पुजारी व अमित दादा गणवटकर मंदिर मुख्य पुजारी यांना विनंती करतो की आपण हा चषक व रोख रक्कम देण्यासाठी पुढे यायचंय. फोटो फायटर सर्व संघाने पुढे यायचे. उपविजेता चषक रोख रक्कम 5555 श्री निखिल शेठ बोरकर यांनी उपलब्ध केले व चषक उपलब्ध केले श्री अमित गुरुनाथ बज्जरगी व श्री महेश अप्पासाहेब डोळी. मी निखिल शेठ बोरकर व उदयजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन चषक प्रदान करायचं आहे.
777 मोर्या वॉटर स्पोर्ट यांनी उपलब्ध केले व विजेता चषक उपलब्ध केलाय तो श्री अमित गुरुनाथ बज्जरगी व श्री महेश अप्पासाहेब डोळे यांनी विजेता चषकाचा मानकरी होतोय हॉटेल गणेश कृपा. जरा जोरदार टाळ्या सर्व संघाने पुढे यायचंय. हॉटेल गणेश कृपा विजेता चषकावर नाव कोरलंय ते हॉटेल गणेश कृपा संघाने. गणेश कृपा उद्योग समूहाच्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. व्यावसायिक क्रिकेटचा कामाला बादशाह समजलं जातं त्यांचं मूर्तिमंत उदाहरण ठेवलंय या संघाने आणि आपल्या लवकरला साजेशी अशी कामगिरी करताना दिसला तो हॉटेल गणेश कृपाचा हा संघ आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर सलग तिसऱ्या वर्षी त्या चषकाला गवसणी घालताना दिसतो तो हॉटेल गणेश कृपा संघ. सर्व मान्यवरांनी जरा पुढे यायचंय. सर्व मान्यवरांनी जरा पुढे यायचंय. संघ मालक श्री संदीपदादा कदम, सर्व खेळाडू, प्रशिक्षक, त्याचा सपोर्ट स्टाफ यांचं मनपूर्वक अभिनंदन. बोला गणपती बाप्पा या ठिकाणी सर्वांचा मनपूर्वक आभार आणि याचबरोबर हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आणि स्पर्धा संपन्न झाल्याची जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करतो डीजे मंडळासाठी व्यक्त करायचे. आज आपल्याला मैत्री चषक, मैत्रीपूर्ण भव्य ओराम चषक 2025 चे आपण गणेश कृपा समूहाचे सर्व स्टाफने जो आज आपल्याला भव्य आपल्याला आज मॅच जिंकून दिलेली आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व स्टाफचं, सर्व खेळाडूंचे हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो आणि हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्यासाठी या आजच 5,000 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर करतो. धन्यवाद. तर आपल्यासोबत आहेत राज देवरुखकर आणि महेश चव्हाण. तर यांच्या संयुक्त विचारातून व्यावसायिक भव्य ओरम स्पर्धेचं आयोजन नियोजन इथे अगदी थाटामाटात पार पडलं. यांच्या ह्या विचारातून एक व्यावसायिकांना भव्य क्रिकेटचं दालन खुलं झालेलं आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावा की या स्पर्धेचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं. नमस्कार, मी राज देवरुखकर आणि माझे मित्र महेश चव्हाण. आमच्या संकल्पनेतनं 3 वर्षापूर्वीपासून आपण या स्पर्धा भरवत आहोत. आता हे शेवटचं म्हणता येणार नाही, 3रं वर्ष. आमचा विचार होता की शेवटचं वर्ष असले पण पुढच्या वर्षी पण नक्की इथे या मॅच होतील असं मी शब्द देतो. सुमारे 26 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, म्हणजे अर्थात 286 खेळाडू, व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी असतील असे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं, त्यांचा कुठेतरी सुप्त गुण इथे दिसावेत, बाहेर यावेत अशी आमची इच्छा होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि या स्पर्धेमध्ये आता आपण पाहिलंच की गणेश कृपा हॉटेल जे आतमध्ये वेटरचं काम करत असतात किंवा किचनमध्ये दिवस रात्र तुम्हाला वेगवेगळ्या डिश खाऊ घालत असतात, ती मुलं आज इथे खेळून विजयी झाली. तर मला नक्कीच आज आनंद होतो आहे, महेशला पण आनंद होत असणार नक्कीच की आम्ही जे काय केलं त्याचं चीज झालं. नक्कीच राज, तुम्ही जे हे दालन खुलं करून दिलं आहे तर नक्कीच वाकणण्याजोगं आहे आणि तुमच्या पाठीचे तुमचे मित्र भक्कमपणे उभे राहिले तर त्यांना देखील मी धन्यवाद देतो आणि यापुढील जे सामने तुम्ही आयोजित कराल तर त्यासाठी माझ्याकडून आणि आपल्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर शेवटी व्यावसायिक
भव्य मैत्रीपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेचं इथे आज अंतिम दिवस होता आणि छान पद्धतीने हे तिन्ही दिवस या स्पर्धा खेळवल्या गेलेल्या आहे. कसं आहे, जे व्यवसायात घडून गेलेले आपले सगळे मंडळी असतात तर ती व्यवसायात एक केंद्रितपणे लक्ष देऊन असतात, तर त्यांना काहीतरी विरंगुळा म्हणून राज देवरुखकर आणि महेश चव्हाण यांनी एक भव्य दालन खुलं करून दिलं असं मी म्हणेन. कारण या कामात घडून गेलेल्या व्यक्तींना थोडंसं कुठेतरी एक उसंतपणा किंवा निवांतपणा म्हणूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खुला झाला आणि त्यांनी देखील दिलखुलासपणे या स्पर्धेचं स्वीकार केला आणि त्यात अगदी मनमोकळेपणाने खेळले गेले. अगदीच सर्व ज्या स्पर्धा आहेत तर ते एकाच टीममधले जे प्लेयर आहेत तर ते विखुरले गेले होते, तर आमने सामने आल्यावर अर्थातच मजा मस्करीत हे सगळे सामने पार पडलेले आहेत. क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करताना येणाऱ्या ज्या समस्या असतात त्यावर मात करून ह्या दोघांनी आणि संपूर्ण मित्रपरिवाराने अगदी सहज आणि सोप्या रीतीने या स्पर्धेचं आयोजन केलं आणि ते पूर्णत्वास नेलं. तर अशा होता हे क्रिकेटचे सामने. तर आपण देखील आपण चॅलेंजच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि अशा स्पर्धा त्यांनी दरवर्षी अगदी नित्य नियमाने आयोजित कराव्या असं त्यांना आपण शुभेच्छा द्याव्या. चला आता वेळ झाली तात्पुरता निरोप घ्यायची. तर भेटूया नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.